नमस्कार मैत्रिणींनो, मी विद्या गोविंद दिसे माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर आजचा व्हिडिओ खरंच खूप जबरदस्त झालेला आहे। व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, पूर्णपणे व्हिडिओ पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल। तर आज आहे गुढीपाडवा। सर्वप्रथम माझ्या ग्रामस्थांना, माझ्या यूट्यूब फॅमिलीला, माझ्या बंधू भगिनींना, माझ्या मैत्रिणींना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा। गुढीपाडवा हा एक खूप आनंदाचा सण आहे। हा सण चैत्र शुद्ध पौर्णिमेला साजरा केला जातो। या दिवसापासून हिंदू नववर्षाची सुरुवात होते। या दिवशी लोक सकाळी लवकर उठून घराची स्वच्छता करतात, घरासमोर सुंदर सडा वगैरे टाकून रांगोळी वगैरे काढतात आणि दारासमोर उंच काठीवर नवीन असं कोणी गुढी उभारतं, तर कोणी ध्वज लावतात। तर आपल्या चॉईसनुसार प्रत्येकजण करत असतात आणि या दिवशी गोड सकाळी नैवेद्य वगैरे दाखवून घरामध्ये पूर्णाचा स्वयंपाक बनवला जातो। गुढी ही विजय, आनंद आणि समृद्धीचे प्रतीक आहे आणि भारतामध्ये खूप सण होतात, पण गुढीपाडवा हा एक भारतीय सण आहे। हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे हा सण साजरा केला जातो आणि ज्योतिषशास्त्रानुसार 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त या सणा दिवशी असतो, म्हणजेच गुढीपाडव्या दिवशी असतो। जे की आपण काही या दिवशी कुठल्याही प्रकारचं मुहूर्त बघायची गरज नाही। तुम्हाला वाहन घ्यायचं असेल, तुम्हाला नवीन खरेदी करायची असेल, तुम्हाला नवीन शॉपिंग करायची असेल, तुम्हाला काही इन्व्हेस्टमेंट करायची असेल, प्लॉटिंग करायची असेल, जे काही तुमचे नवे जुने कामं असतात, तर या दिवशी आपल्याला कुठल्याही प्रकारचं मुहूर्त बघायची काहीच गरज नाही। या दिवशी सर्व 3.5 मुहूर्त बरोबर असतात असं म्हटलं जातं। हे सुद्धा ज्या रूढी परंपरा चालत आलेल्या आहेत त्यानुसार काही गोष्टी आपल्याला माहीत असतीलही आणि नसतीलही। तर एक सांगायचं भाग म्हणजे आमच्या सुर्डी गावामध्ये 1857 पासून ही एक प्रथा आहे। ती प्रथा सर्वांनी जपली पाहिजे, जोपासली पाहिजे। ही परंपरा पाठीमागून चालत आलेली आहे। ती आजोबा पंजोबाच्या काळात होती, ती पुढे तुमच्या लेकरांनी केली। तसं करत करत जसं पिढ्यानं पिढ्या ह्या परंपरेला सर्वांनी छान असा प्रतिसाद देऊन आज खूप सारे वर्ष या ठिकाणी आपल्या ध्वजीला झालेलं आहे। तर तुम्ही म्हणाल ध्वज म्हणजे काय प्रकार? तर एक ध्वज म्हणजे एक आपल्या सुर्डी गावाला शिखर शिंगणापूरमध्ये आपली इथून कावड आणि ध्वज गेल्याशिवाय तिथं महादेवाचं लग्न लागलं, असं मी हे लोकांकडून ऐकलं आणि हो ते खरं आहे। तर सांगायचं म्हणजे की बाबा इथून तुम्ही म्हणाले काय प्रकार आहे नेमकं कळत। तर या ठिकाणी सर्व गावकरी म्हणा, तरुण मुलं म्हणा, लहान मुलं, बालगोपाल, म्हातारे, वृद्ध हे सगळे लोक या ठिकाणी जमतात आणि या ठिकाणी ध्वज वाट लावतात, कावड वाट लावतात। तर इथून जे गावकरी जे ध्वजीचे जे मानकरी आहेत त्यांना वाट लावण्यासाठी पूर्ण अख्खा गाव त्यांना वाट लावायला लांबवेलीच्या बाहेरपर्यंत जातो। मग तिथे एक छोटासा आंबिलीचा वगैरे कार्यक्रम होतो, ते देखील सर्व गावकरी मस्त घेतात आणि नंतर सर्व झाल्याच्या नंतर तिथे देखील आपल्याला आरती वगैरे झालेली पाहावयास मिळते। तर सांगायचं म्हणजे हे कार्यक्रम छोटे मोठे कसेही असतात, या परंपरा आपण सर्वांनी जोपासल्या पाहिजे। आणि सांगायचं असं की या ठिकाणी मस्त असं लेझिम पथक, आशा आनंदाने सगळे नाचत होते, हातावर एक आनंदानं एवढी परंपरा चालत आलेली आहे। इकडे बघू शकतात हातावर मारत होते आणि ते लागतही नाही असं त्या लोकांचं म्हणणं आहे, खरं आहे। तर तुम्ही इकडे बघू शकतात अशा पद्धतीने किती गावकरी मंडळ सज्ज झालेलं आहे, मस्त असं छान वातावरण होतं आणि सगळे या ठिकाणी वाट लावण्यासाठी आलेले होते। तर सांगायचं म्हणजे की आनंदाचा क्षण असेल तो आनंदात घालवला पाहिजे, आनंदाचे क्षण टिकले पाहिजे, जोपासले पाहिजे। जुन्या रूढी परंपरा जे पाठीमागून चालत आलेल्या आहेत त्या आपण देखील त्या वारसा चालवल्या पाहिजे असं मला वाटतं। तिथे बघू शकतात प्रत्येक जण इंटरेस्टनं सर्व काही गोष्टी करत होतात आणि मस्त नाचण्याचं आणि छान असं गावकऱ्याचा प्रतिसाद या ठिकाणी दिसून येतो। तर अशा पद्धतीने गावकरी एकत्र जमतात आणि मस्त वाटं लावतात। सगळ्या व्यवस्थितरित्या व्हिडिओ जसं माझ्या पद्धतीने शूट करत येईल त्या पद्धतीने या ठिकाणी शूट केलेला आहे, ते बघू शकतात। नंतर आम्ही काय केलं की सगळं लेझिम पथक आलं ते देखील या शूटमध्ये घेण्याचा प्रयत्न केला। बघू शकतात किती आनंदाच्या घरामध्ये हे नाचत आहे आनंदाने। तर खूप भारी वाटलं आणि म्हटलं की तुमच्यासोबत सुद्धा हा व्हिडिओ शेअर करावा, म्हणून या ठिकाणी मी छोटासा व्हिडिओ शेअर करायचा प्रयत्न केलेला आहे। आणि सांगायचं म्हणजे आता हे ध्वज जे आहे पाठीमागून आलेली, तर ती आपल्या प्रत्येकाने आपापल्या दारामध्ये पाणी भरून रांगोळ्या काढल्या होत्या, पाठ ठेवला होता, मस्त असं ताट दिलं होतं आणि मस्त असं औक्षण
इकडचे साईडचे जे लोक आहेत ते आपल्या गावाकडचे आहेत. आणि अशा पद्धतीने इकडे सर्वांनी आम्ही पूजा वगैरे केली त्यांची छान अशी पूजा वगैरे केली आणि मस्त असं औक्षण वगैरे करून दर्शन वगैरे घेतले आणि आनंदाने खरंच प्रत्येकाच्या दारातून वाट लावण्याचा या ठिकाणी थोडासा प्रयत्न केलेला आहे. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता सर्व व्यवस्थितरित्या पार झालेले आहे आणि पूजा वगैरे सर्व आटोपून आम्ही आता सर्व महिलांना जेवढ्या शक्य होतील तेवढ्या महिलांना या ठिकाणी हळदी लावतो आणि पुढे मला देखील ताट माझ्या घरी ठेवून त्या रॅलीमध्ये मला देखील सहभागी व्हायचं होतं. त्यामुळे थोडीफार पळापळी झाली तर तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकता. तर किती जरी आणि खरंच म्हणजे या परंपरा आमच्या गावामध्ये किती जरी लांब गावाला व्यक्ती गेलेला असल्यामुळं या सणासाठी येतात आणि ज्या मुली लग्न सासरी गेलेल्या आहेत त्या मुलीसुद्धा या ठिकाणी या सणासाठी गावाकडे येतात. जसं प्रेमा किंवा त्याला दिवाळीला येते तसं ह्या गुढीपाडव्याला देखील आमच्या सुरतीमधील मुली सर्व येतात आणि हजेरी लावतात. तर अशा ठिकाणी मी माझ्या मैत्रिणी वगैरे शूट करून घेतल्या म्हणून चला शेअर करावा आणि या ठिकाणी गावाच्या बाहेर तेवढं शूट करावं. तर फायनली आपण पोहोचलेलो आहोत एका ठिकाणी. तर तिथून आपल्याला त्या दर्शन वगैरे झालेलं होतं आणि या ठिकाणी पूजा वगैरे एका सांग पद्धतीने झाली आणि आता या ठिकाणी आरती वगैरे होणार होती. सर्वांचा प्रतिसाद बघा तुम्ही, सगळं आनंद झालेला होता सगळ्यांनी आणि अशा पद्धतीने सर्व गावातली एकही महिला घरी नव्हती त्या दिवशी, सर्वजण आलेले होते. आज इकडं बघू शेतात जिकडं बघा तिकडे कॅमेरा फिरवीन तिकडं लोक दिसत आहेत महिला वगैरे. तर म्हटलं तुमच्यासोबत थोडंसं शेअर करावं. आणि आता एक गावातील आमचे ग्रामस्थ आहेत शाबूदादा ठोंबरे आणि सागर भैया कुपकर यांनी देखील ही रूढी परंपरा कशी आली, किती दिवसापासून आली आणि पुढं कोण जोपासणार आहे त्यांनी देखील छान अशा पद्धतीने एक गाव एक ध्वज असं या ठिकाणी मस्त असं अधोरेखित करून सांगितलं की एका गावातून एकच ध्वज निघाले पाहिजे. एक जसं आमच्या गावाकडे एक गाव एक गणपती असं ग्रामपंचायतने निर्णय घेतलेला आहे तसाच या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे एक गाव एक ध्वज. तर तो मला खूप आवडला आणि सर्वांना आवडला आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती दिसून येत होतं की ही गोष्ट प्रत्येकाला आवडलेली आहे. तर अशा पद्धतीने आता ते बोलत आहेत तर तुम्ही त्यांचं बोलणं थोडंसं लक्ष देऊन ऐका. आणि पुन्हा आपण नवीन असेच छोटे छोटे व्लॉग बनवत असतो तर तुम्ही जे मला सहकार्य करतात, सपोर्ट करतात आणि सपोर्टशिवाय कोणीही पुढं जात नसतं. तसंच प्रत्येक गावकरी हा व्हिडिओ बघणार आहे तर तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तुम्ही पहा आता ते काय बोलत आहेत तर त्यांचं चलू द्या. आता त्यांचं झाल्याच्या नंतर मी बाकीचं तुम्हाला बोलणार आहे. तर इथं सर्वांनी बसून वगैरे घेतले आहे या ठिकाणी. तर आता फायनली ते इथे उठून उभारलेले आहेत आणि ते छोटे जे लेकरं होते त्यांना देखील या ठिकाणी उभं केलेलं आहे आणि मस्त एक गाव एक ध्वज या प्रकारे त्यांनी थोडी माहिती सांगितली आणि त्यांनी सगळ्यांचं लक्ष होतं की कोण काय बोलत आहे काय नाही हे सगळ्या महिला कानटव करून त्या ऐकत होत्या. तर इकडे तुम्ही बघू शकता किती छान पद्धतीने बालगोपाल सर्व या ठिकाणी जमलेले आहेत. तर ते सुरुवात करत आहेत बोलायला. आता तुम्ही त्यांचे 2 शब्द प्लीज ऐका. खरंच खूप आमचं गाव इतकं छान आहे की एकमेकाच्या शब्दाबाहेर नाही. परंपरा म्हणजे 50-70-80 वर्षापासून ही जी परंपरा चालू 1857 पासून येणारी 1857 पासून येणारी जी काही धज आहे त्या धजीचे जे मेन मानकरी होते ते संभाजी सदाशिव ध्वजकरी मेन. त्याच्यानंतर त्यांचे जे काही त्यांचा मुलगा म्हणजे काय शिवकुमार संभाजी ध्वजकरी. आता त्यांच्यानंतर त्यांचे 2 मुलं आहेत, 2 पिल्ले शिवराज आणि ओमराज. यांना आपल्याला जी परंपरा पूर्वीपासून चालू आहे त्या परंपरेनुसार आपल्याला त्यांना त्या ठिकाणी आपले हे शिवराज आणि जे काही ओमराज आहेत यांना आपल्याला सगळ्यांना इथून पुढं सहकार्य करायचं आहे. हे जे ध्वजकरी आहेत हे राजाभाऊ ताटे हे यांचे मामा आहेत. आता तुम्ही म्हणाल किंवा वडिलांकडून मामाकडे कसं काय गेलं तर काही कारणास्तव ते लहान असल्यामुळं सध्या हे 5 ते 10 वर्षी हे चालवणार आहे. त्याच्यानंतर त्याला आपल्याला सहकार्य करायचं. म्हणजे हे सांगण्याचं तात्पर्य काय का सांगायला तर आपल्या गावामध्ये ज्या याच्या अगोदर म्हणजे परंपरेनुसार एकच धज होत होती पण काही कारणास्तव दुसऱ्या लोकांनी त्यामध्ये ध्वजेचा मान घेण्याचा प्रयत्न केला. तो अनुचित प्रकार पुढच्या वर्षी होऊ नये यासाठी आपल्याला सर्वांना या ध्वजकरी जे आहेत या ध्वजकऱ्याच्या पाठीमागे आपल्याला सर्वांना उभा राहायचं.
एवढं सांगायचंय किंवा जी काही परंपरा एक गाव एक ध्वज जी काय आहे एक गाव एक ध्वज ही परंपरा पुढं पाठीमाग 100 वर्षापासून चालत आलेली आहे. त्याचप्रमाणे पुढं 100 वर्ष 200 वर्ष ही जी काय परंपरा आहे ती चालावी यासाठी आपल्याला ऐका ही कलियुग आहे. कुणी कुणाच्या मनाला जसं येईल तसं नाचणार आहे, पण आपली मुळात 1857 ची ही धज आहे ती लक्ष ठेवा. ही जी मानाची धज आहे ह्या मानाच्या धजाला आपल्याला काय करायचंय इथून पुढे सगळ्यांना विसरायचं नाही आणि इथून पुढे आपल्याला ह्यांना सहकार्य करण्याची भावना सर्वांनी ठेवायची. आणि एक गाव एक ध्वज असा या ठिकाणी नारा संपन्न झालेला आहे. आणि आता आरती वगैरे या ठिकाणी सर्वांनी करून घेतलेली आहे. आणि अशा पद्धतीने आजची धज कशी वाटली, कसा वाटला आमच्या गावातील आनंदाचा क्षण, आनंदाचा गोडवा ते तुम्ही नक्की कॉमेंट करून सांगा. आणि या ठिकाणी एका ताईंचं मी मत घेतलेलं आहे. त्यांना काय वाटतं, त्यांनी कधीपासून ही धज बघत आहेत, त्यांचं देखील या ठिकाणी थोडंसं कौतुक म्हणून मी या ठिकाणी कुणीच डेअरिंग करायला तयार नव्हतं, त्यामुळे मी बोलते. तर ठीक आहे म्हटलं. तर या ठिकाणी आरती वगैरे झाली आणि आम्ही निघणार तोच घराकडे आले आणि मी म्हटले की चला तुम्ही इथे बोलणार का, तर त्या हो बोलल्या. तर फायनली असतं कोणीतरी एकमेकाच्या मागे सपोर्ट करणारं. तर मला तर सर्वांचा सपोर्ट आहे. आणि आता काय बोलतात ते देखील तुम्ही नक्की ऐका आणि माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा. नमस्कार ताई. नमस्कार. हां, तुमचं नाव बोला. श्यामल नवनाथ दिशे हां, तुम्हाला ह्या धजीबद्दल काय माहिती आहे का? आहे ना. हां, सांगा थोडं. ही मामाचं गाव आहे माझ्या. हां, मला मामाच्या गावात दिलेलं आहे. आवाज मोठा थोडा. ही मामाचं गाव आहे. हां. मला मामाच्या गावात दिलेलं आहे. हां. मला जसं कळतं तसं ही परंपरा चाललेली आहे. हां, अच्छा. तर गावकऱ्यांचा प्रतिसाद कसा आहे? छान आहे. अच्छा, बरं. तुम्ही ही लहानपणापासून बघताय धज? हो, बघताय. हां, अशीच एवढीच गर्दी पहिल्यापासून? हो हो. अच्छा, पुढं काय वाटतंय का तुम्हाला अशीच चालणार वगैरे? परंपरा चालणार नाही. अच्छा अच्छा, बरं चालतंय. हा यूट्यूबला व्हिडिओ जाईल आता. जाऊ दे. हां, धन्यवाद बोलल्याबद्दल. धन्यवाद मॅडम. आणि अशा पद्धतीने समोर येऊन त्यांनी डेअरिंग केली. त्यांना काहीच माहीत नव्हतं काय बोलायचं आहे काय नाही, आणि छान असं बोलल्या त्या. त्यांचंसुद्धा या ठिकाणी कौतुक आहे. नंतर मी माझा व्हिडिओ संपवणार आहे. पुन्हा भेटूया पुढील ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. हे आहेत माझे 2 बच्चे.